ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावला. काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पालघर येथे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख व सध्याचे उबाठा उपनेते उदयबंधू पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिवसेना उबाटाचे राजन विचारे, नेते विनायक राऊत तसेच माजी मंत्री मनीषा निमकर, उबाटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही पदाकरता जातात, काही लपण्याकरता जातात, काही काय म्हणतात वाचण्याकरता जातात. राजन काय बोलू मी? वाचण्याकरता. विनायकराव माझी भाषा समजते का? समजते. ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हा प्रमुख मोदा जोशी, नंतर सतीश प्रधान, नंतर शाबीर शेख, नंतर मी, माझ्यानंतर आनंद दिघे, नंतर बरेच झाले. आता मी काय दुसऱ्या बरेच झालेल्या लोकांची नावाची मालिका सांगत नाही. आता राजन विचारे आलेत, त्याचा शाल घेऊन सत्कार करा पहिल्यांदा. खऱ्या आधी खोर्जेला जिल्ह्याचा इतिहास, खरा इतिहास सांगितला जातो का राजन? खरं सांग ना जरा. ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही. म्हणजे राजन, आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी की बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेली त्यावेळची तरुण पिढी, त्यावेळच्या सत्ताधीशांच्या बरोबर झुंज घेताना, आणि म्हणून मी सांगतो आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. मरणाची भीती वाटत नाही. ज्या लोकांना मरणाची भीती वाटते त्यांचं आयुष्य संपलेलं असतं. काही त्यांच्या जीवनामध्ये अर्थ नसतो. उदयबंधूंनी कधी कोणाचा द्वेष नाही केला, राजकारण सकारात्मक केलं. जसे मगाशी उदाहरण अप्पाने सांगितलं की बबन शेटच्यावर अविश्वास ठराव जिल्हा परिषद अध्यक्ष असताना